व्यवस्थित झालेलं हे आपल्याला सगळ्यांना मान्य करावे लागेल. आणि म्हणून आपल्या पर्यटनाला सुद्धा या ठिकाणी आता चालना आपल्यामुळे मिळाली. कुठेही जाताना थकवा येणार नाही, हा त्रास होणार नाही. अनेक लोकांना तर स्पाईनचे त्रास व्हायला होते मधल्या काळामध्ये या सगळ्या प्रवासामुळे. आणि म्हणून रस्ते जर चांगले असतील तर पर्यटनाला निश्चित त्या ठिकाणी चालना मिळते. आपण परदेशात गेलो तर आपणच कौतुक करतो की काय रस्ते 100 किलोमीटर आपण एका तासात 2 तासामध्ये अंतर कापतो आणि आपल्याकडे 100 मीटर कापायला 2-2.5 तास लागत होते. आणि म्हणून तिथले रस्ते चांगले असलेच पाहिजे, त्याशिवाय पर्यटनाला मला वाटतं या ठिकाणी पर्यायच नाही. आणि म्हणून या रस्ते करण्याचं काम नितीन भाऊंनी या ठिकाणी केलं. आणि म्हणून त्याचं सगळ्यात मोठं श्रेय जर असेल पर्यटन पॉलिसी खूप चांगली आहे आणि याचा उपयोग आपण विदर्भात जर घेतला तर आपल्या सगळ्यांचाही फायदा होणार आणि विदर्भाचाही विकास होणार. पर्यटनाचं क्षेत्र असं आहे की ज्यामध्ये 49% कॅपिटल एक्सपेंडिचर हा रोजगार निर्माण करण्याकरता खर्च होतो. आणि त्यामुळे आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला जर रोजगार निर्माण करायचा असेल तर पर्यटनाचा विकास करण्याची अतिशय मोठी आवश्यकता आहे. आज या ठिकाणी आपण सगळेजण वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करतोय, पण ते सायलोजमध्ये आहे. सगळ्यांना मिळून काम करण्याची गरज आहे. काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला अशा अभिनव प्रकारे तयार कराव्या लागतील की ज्यामुळे आपोआप टुरिस्ट मोठ्या प्रमाणात आपल्याकडे येतील. मी गेल्या अनेक दिवसापासून आपल्या विदर्भाचं वैशिष्ट्य आहे की महाराष्ट्राचं 75% फॉरेस्ट आणि 80% मिनरल्स